गेल्या तब्बल 30 वर्षांपासून नगर जिल्ह्यातील नागरिकांनी कर्डिले साहेबांना दिलेला अपार विश्वास आणि प्रेम हे त्यांच्या कार्याची साक्ष देणारे आहे। कर्डिले साहेबांसारखा आमदार ना झाला ना होणार अशी भावना डोंगरवाडी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी व्यक्त करत अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी ठाम उभं राहण्याचा निर्धार जाहीर केला आहे। कर्डिले साहेबांनी आपल्या कार्यकाळामध्ये केलेला विकास, आणलेला निधी आणि सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ यामुळे त्यांनी जनतेच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केलं आहे। त्यामुळे त्यांच्या पश्चात हा विकासाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्यावर येऊन पडले आहे। नागरिकांचा विश्वास आहे की हा वारसा फक्त अक्षय कर्डिलेच सक्षमपणे पुढे नेऊ शकतात। येत्या 24 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये विरोधकांना एकही मत पडणार नाही असा ठाम विश्वास डोंगरवाडी आणि परिसरातील नागरिकांनी व्यक्त करत अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्याने विजय करण्याचा निर्धार केला आहे। भाजपाचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले। येत्या काळात गावातील सर्व प्रलंबित प्रश्न 2029 पर्यंत मार्गी लावण्याची ग्वाही देखील त्यांनी या प्रसंगी दिली। त्या मतदारसंघाच्या नशिबाला यायला पाहिजे नव्हतं। पहिली गोष्ट अशी सर्वचा कोणतीही गोष्ट असो सामन्याचा पोषणारा कधी जिवंत राहावा, घरातलं किती मिळते त्याचे पण करणारा माणूस जिवंत पाहिजे, कारण तो सामन्याला घेऊन रडत असतो। साहेबाचं या भागासाठी, नगर जिल्ह्यासाठी, मतदारसंघासाठी पूर्वीपासून आपण तो आता 30-35 वर्षापासून मी नेवासापासून त्यांना ओळखतोय आणि नेवासाला त्यांना लोकांनी सहकार्य करतं म्हणून डोंगरवाडीला आपण त्यांना पाहुणे पण कळालं का साहेब कामाचे माणसे म्हणून त्यांना आपण त्यांच्या काळामध्ये भरपूर सहकार्य तिकडे नाव ऐकूनच आपण साहेबाला मांडीवर घेतलं, डोक्यावर घेतलं म्हणून आपल्या गावाला डोंगरवाडी म्हणून गाव मिळाले। गाव पण आतापर्यंत साहेबाचा इतिहास सांगायचा म्हणलं तर परत असा आमदार होईल का नाही सांगता येत नाही, पण याच्या आधी सुद्धा असा माणूस आपल्याला मिळाला नाही। हे आपलं दुर्दैव झालं। ही घटना घडली, अक्षयचे वडील नाही वाढले, मित्रांनो आपल्या सर्वांचे वडील वाढले। माझा बाप मिळाला तर मी रडू नाही, पण साहेब रडले वाढले तर मी ढसा रडू, कारण दुःख खेळायला पाहिजे की काय झालं आणि आपली, कारण का माणूस करणार समजायचं करीत होता, दुःख प्रत्येकाला असतं, बापाचं दुःख तर असतं, पण सर्वदा पोषणारा जो असतो एक फोन केला 12 वाजता तरी माणूस उचलणारा असा माणूस परत होणे म्हणजे फक्त अक्षय होऊ शकतो, तो राहू शकत नाही, कारण ते रक्तच असतं। एखाद्या कुटुंबामध्ये एखादा कुटुंब जर भजन कीर्तन करीत असेल त्यांच्याच कुटुंबात माणूस आलं तर त्या रक्ताचा परिणाम असतो, तसं त्या आपल्याला भव्यतेला गरज आहे। आणि आपण आतापर्यंत आमच्या डोंगरवाडीने झालं की तेवढी काही वाड्यापड्यात साहेबाकडे पाहुणे कधीच दुजापानं केलं नाही। थोडेफार हेवेदारे गावात असतात, आम्ही मित्र साहेब अक्षयदादा सांगतो आम्ही कधी विचार करीत नाही, त्यावेळेचा विषय जो वैयक्तिक असतो त्याच्या नशिबाने त्याचे आपले भांडणं करते, पण आम्ही तुम्हासाठी आमची कोणतीही शपथ घेऊन जाऊ, आमची इच्छाच नाही या टाइमात लोकांच्या दुसरीकडे जाऊ। साहेबाला फोन म्हणतात समजा अक्षयला देते एक शिक्की तर ती साहेबाला आपल्या गावात श्रद्धांजली एवढं मोठं सांगतो। मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे, राहुरी।